रजनीची जाऊ ही 55 वर्षाची असताना गरोदर राहिली. तिच्या दिराचं निधन होऊन 10 वर्षे झाली होती. मग ती गरोदर कशी काय राहू शकली? एक विधवा असून गरोदर असल्याबद्दल तिला लोकांची अजिबात लाज वाटत नव्हती आणि लोक काय म्हणतील याची पर्वा न करता ती लोकांमध्ये उघडपणे वावरत होती. एके दिवशी रजनी तिच्या खोलीत गेली आणि जे दृश्य तिच्या समोर आलं ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. काय आहे ही संपूर्ण गोष्ट जाणून घेऊया या कथेतून. कथेमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. ही गोष्ट आहे रजनी आणि तिच्या जावेची. रजनीचे लग्न अगदी लहान वयातच झालं होतं. रजनी अशा समाजात मोठी झाली होती जिथे मुलींना जास्त शिकण्याची परवानगी नव्हती आणि घरात जास्त काळ थांबण्याची देखील मुभा नव्हती. त्यामुळे रजनीचे लग्न अवघ्या 15व्या वर्षी झालं. पण रजनी नशिबान होती की तिला सासरची माणसे खूप चांगली मिळाली. त्यामुळे तिला कसलंही दुःख जाणवलं नाही. जसजसं वय वाढत गेलं तसतशी रजनी सासरच्या रंगात रंगून गेली. तिचा नवरा तिच्यावर खूप प्रेम करायचा आणि प्रत्येक काम रजनीला विचारूनच करायचा. तिचे सासरे देखील तिच्यावर खूप प्रेम करायचे. हळूहळू वेळ निघून गेला आणि रजनी एका मुलीची आई झाली. मुलीचे नाव सिया ठेवण्यात आलं. तिचा पती सिया आणि रजनी या दोघांवरही जीवापड प्रेम करायचा. रजनीच्या दिरांचे अजून लग्न झालं नव्हतं कारण ते शिक्षण घेत होते. चांगली नोकरी मिळेपर्यंत लग्न करणार नाही असा त्यांचा निश्चय होता. पण जशी सिया मोठी होऊ लागली तसे आईवडिलांनी दिरांना समजावले की आता धाकट्या भावाची मुलगी देखील मोठी होत आहे, तू कधी लग्न करणार. त्यांचेही वय झाले होते त्यामुळे त्यांनी कुटुंबियाचं ऐकून लग्नाला होकार दिला. रजनीची जाऊ वयाने मोठी होती आणि तिचं नाव सीमा होतं. ती स्वभावाने खूप चांगली होती आणि रजनीला लहान बहिणीसारखं मानत होती. संपूर्ण कुटुंब आनंदात राहत होतं. दिराला सरकारी नोकरी मिळाली नाही त्यामुळे त्यांनी अभ्यास सोडून दिला आणि वडिलोपार्जित दुकानाचा कारभार सांभाळू लागले. काही दिवस आनंदात गेले पण हळूहळू जावेचा स्वभाव बदलू लागला. तिला मुलगा झाल्यानंतर तिच्या वागण्यात खूप बदल झाला. सिया आता 13 वर्षाची झाली होती आणि जावेचा मुलगा 3 वर्षाचा होता. जावेने सिया आणि तिच्या मुलामध्ये भेदभाव करायला सुरुवात केली. ती मुलाला सर्व काही द्यायची आणि सियाकडे दुर्लक्ष करायची. ती सतत रजनीशी भांडू लागली आणि घरातील कामात मदत करणं देखील बंद केलं. त्यामुळे दोघांमध्ये रोज वाद होऊ लागले. रजनीच्या नवऱ्याने तिला समजवण्याचा प्रयत्न केला की तू या वादात पडू नकोस, काम जमत नसेल तर आपण नोकर ठेवू. पण रजनी रागीट स्वभावाची असल्याने जावेने एक ऐकवलं की ती 4 ऐकवायची. सुरुवातीला बहिणीसारख्या असणाऱ्या दोघी आता एकमेकींच्या शत्रू बनल्या होत्या. घरातील रोजच्या भांडणामुळे अखेर दिराने वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. सासऱ्याने घराजवळच्या मोकळ्या जागेत त्यांच्यासाठी एक छान घर बांधून दिलं आणि दीर जाऊ तिथे राहायला गेले. आता घरात शांतता झाली होती. काही दिवसानंतर सासऱ्याची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. एका वर्षानंतर आजारपणामुळे सासूबाईचं देखील निधन झालं. आता घरात फक्त रजनी, तिचा पती आणि मुलगी सिया हे तिघेच उरले होते. सिया अभ्यासात आणि पती कामात व्यस्त असायचे त्यामुळे रजनी दिवसभर घरात एकटी पडायची. जेव्हा तिला जावेची आठवण यायची की विनाकारण भांडण झाले, एकत्र राहिलो असतो तर दिवस छान गेला असता, पण अहंकारापुढे तिने स्वतःहून पुढाकार घेतला नाही. अशातच एक दिवस मोठा अनर्थ घडला. रजनीच्या दिराचा एका अपघातात मृत्यू झाला. त्यावेळी त्यांचा मुलगा देखील थोडा मोठा झाला होता. रजनीच्या पतीने विचार केला की वहिनी आणि पुतणे आता पूर्णपणे एकटे पडले आहेत. मुलाला वडिलांचे सुख देखील नीट मिळालं नाही त्यामुळे त्यांनी जावेला परत आपल्या घरी आणण्याचा निर्णय घेतला. रजनीला देखील जावेची दया आली आणि तिने घरात सोबत राहायला होकार दिला. दोघींनी जुने हेवे दावे विसरून एकमेकांना मिठी मारली आणि पुन्हा एकत्र राहू लागल्या. काही वर्षे निघून गेली. आता सिया 23 वर्षाची झाली होती आणि तिचं कॉलेज पूर्ण होऊन ती नोकरीची तयारी करत होती. जावेने सियाची काळजी घेतली तरीही मुलामध्ये आणि तिच्यामध्ये तिचा थोडा भेदभाव असायचाच. रजनीने आता शांत राहणे पसंत केले कारण मुलीच्या समोर घरातील वातावरण बिघडू नये असं तिला वाटत होतं. एके दिवशी रजनी घर साफ करत असताना तिची जाऊ म्हणाली, तू स्वच्छता कर, तोपर्यंत मी बाजारातून भाजी घेऊन येते. जाऊ बाजारात गेल्यावर रजनी तिच्या खोलीची साफसफाई करायला लागली. कपाटावर साफसफाई करताना तिच्या हातात काही रिपोर्ट लागले. रजनी जास्त शिकलेली नव्हती पण तिला समजलं की ते प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट होते आणि तिची जाऊ ही गरोदर होती. हे पाहून रजनीच्या पायाखालची जमीन सरकली.
दिराचे निधन होऊन इतके वर्ष झाले असताना जाऊ गरोदर कशी राहू शकते? तिने जावेला थेट काही विचारलं नाही, पण तिच्यावर बारीक लक्ष ठेवणं सुरू केलं. काही दिवसांनी रजनीच्या पतीने पुतण्याला पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात पाठवण्याचा निर्णय घेतला. पुतण्या गेल्यावर जाऊ एकटी पडू नये म्हणून सियाला तिच्या मोठ्या आईजवळ झोपायला सांगितलं गेलं. पण रजनीने सियाला जावेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला. एक विधवा गरोदर राहू शकते तर ती मुलीवर काय संस्कार करेल, असा विचार करून रजनीच्या मनात तिच्याबद्दल घृणा निर्माण झाली होती. नवऱ्याला राग येईल म्हणून तिने सुरुवातीला त्याला काही सांगितलं नाही आणि योग्य वेळेची वाट पाहू लागली. जावेचे वागणे देखील गरोदर स्त्रीसारखे होते. ती रोज खोलीत आंबट पदार्थ घेऊन जायची, गुपचूप औषधे आणून ठेवायची आणि पौष्टिक जेवण स्वतःच्या खोलीतच खायची. हळूहळू तिचे पोट देखील दिसू लागले होते. हे पाहून रजनीची खात्री पटली, पण ही मूल कोणाचं असावं आणि ती उघडपणे का फिरत आहे या विचाराने रजनी त्रस्त झाली होती. अखेर एके दिवशी रात्री जेवण झाल्यानंतर रजनीने पतीला खोलीत नेऊन सर्व काही सत्य सांगितलं. हे ऐकून तिचा नवरा प्रचंड संतापला. वडिलांनी आणि भावाने समाजात कमावलेली सगळी प्रतिष्ठा धुळीस मिळेल असं म्हणत तो जावेला जाब विचारण्यासाठी रागाने तिच्या खोलीकडे गेला. रजनी देखील त्याच्या मागे धावली. ते जावेच्या खोलीपाशी पोहोचले असता आतून सियाच्या मोठ्याने रडण्याचा आवाज येत होता आणि तिची काकू तिला काहीतरी समजावत होती. हे ऐकून रजनीचा नवरा दरवाजा ढकलून आत गेला. आत सिया रडत होती आणि तिची मोठी आई तिचा हात धरून उभी होती. रजनीने पुढे होऊन सियाचा हात सोडवला आणि जावेला शिव्याची लाखोली वाहिली. तू माझ्या मुलीवर कसले संस्कार करतेस? नवऱ्याच्या पश्चात तू गरोदर राहिलीस तरी तुला लाज वाटत नाही? जाऊ ही मान खाली घालून शांत उभी होती. तेवढ्या सियाने रजनीचा हात झटकला आणि जोरात ओरडली, थांब मम्मी, बोलण्याला एक मर्यादा असते. सियाच्या या वागण्यावर तिचे वडील चिडले. वडिलांशी असे उद्धटपणे बोलतेस? तेव्हा सिया रडत म्हणाली, मला माफ करा पप्पा, पण आज मी जे तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून तुम्ही मला माफ कराल की नाही माहीत नाही. मोठी आई ही गरोदर नाहीये, तर गरोदर ही मी आहे. हे ऐकताच सर्वांना धक्का बसला. सिया पुढे सांगू लागली, कॉलेजमध्ये असताना माझे एका मुलावर प्रेम जडले आणि आमच्यात शारीरिक संबंध झाले. त्यामुळे मी गरोदर झाले. माझे शरीर इतके अशक्त होते की मी गर्भपात करू शकले नाही. मी ही गोष्ट माझ्या मोठ्या आईला सांगितली. तेव्हा तिने विचार केला की जर हे समाजात कळाले तर वडिलांची आणि संपूर्ण घराची खूप बदनामी होईल. म्हणून मोठ्या आईने मला वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला. मोठ्या आईने ठरवलं की जोपर्यंत पोट वाढत नाही तोपर्यंत मी घरात राहायचे आणि नंतर काही दिवसांसाठी आम्ही दोघे बाहेर जायचे. बाळाचा जन्म झाल्यावर मोठी आई त्या बाळाला स्वतःचे नाव देणार होती. म्हणूनच ती माझ्यासाठी खोलीत आंबट खाणे आणायची, पौष्टिक जेवण आणि औषधे आणायची आणि स्वतःच्या पोटावर उशी बांधून गरोदर असल्याचं नाट्य करायची, जेणेकरून माझ्यावर कोणताही डाग लागू नये आणि सर्व बदनामी तिने स्वतःच्या अंगावर घेतली. हे ऐकून रजनीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिची जाऊ इतकी महान आणि मोठ्या मनाची असेल याची तिने कल्पनासुद्धा केली नव्हती. जावेबद्दल रजनीच्या मनात प्रचंड आदर आणि प्रेम निर्माण झालं. रजनीने तात्काळ जावेला मिठी मारली आणि म्हणाली की तुझ्यासारखी देवी जगात शोधूनही सापडणार नाही. मी तुला काय काय बोलले, पण तू माझ्या मुलीची आणि घराची अब्रू वाचवण्यासाठी स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावलीस. वडिलांनी सियाला समज दिली, पण आता जे झालं होतं ते बदलता येणार नव्हतं. कुटुंबियाने त्या मुलाला घरी बोलावून घेतलं आणि त्याच्याशी व त्याच्या घरच्यांशी चर्चा केली. अखेर त्या मुलासोबत सियाने रिश्तर लग्न लावून देण्यात आले आणि हा बदनामीचा डाग टळला होता. आता संपूर्ण कुटुंब पुन्हा आनंदाने एकत्र राहू लागले आणि रजनी व तिच्या जावयामधील सर्व मतभेद कायमचे मिटले. आजच्या कथेमध्ये इतकेच. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.